हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज बनवणार आहे मी 31st चिकन काळा रस्सा गावराणी स्टाईलमध्ये. तर सगळ्यात आधी ते चिकन शिजवायला टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून त्याला वाफेसाठी शिजू दिलेलं आहे. आणि दुसऱ्या साईडला खोबरं आणि 2 मोठे कांदे भाजून घेतलेले आहेत. आणि मी हात डायरेक्टली घातलेला, स्टंटबाजी झाली इथे, काही आहे ना हरकत नाही. तर इथे घरगुती मी थोडेसे गरम मसाले पण वापरलेले आहे. आणि लाल तिखटसाठी थोडंसं तिखट भाजी करण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आणि हिरवं वाटण पण तयार करण्यासाठी अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेली. आणि मटणाचा मसाला पण रेडी आहे. आणि बाबूला इथे आळणी काढून घेणार आहे, त्याला भाकरीमध्ये देणार आहे चुरून. आणि इथे टोपामध्ये तेल टाकून फोडणीला तयारी करते. तर हिरवं वाटण टाकले आणि चांगलं याला तेल सुटोपर्यंत थोडंसं हलवून घेतलेलं आहे. आणि जेव्हा तेल सुटले तेव्हा ते म्हणजे काळा मसाला आहे ना, तो टाकलेला आहे. आणि कधी पण ना दोन्ही पण म्हणजे ह्या मसाल्याला ना तेल सुटोपर्यंत ना टाकायचं नाही कुठलेच मसाले. मग तेल सोडल्यानंतर मग मी इथे थोडंसं लाल तिखट आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकलेला आहे. आणि याला पण तेल सुटोपर्यंत मीठ टाकून चांगलं परतवून घेतलेलं आहे. आणि मग चिकन त्याच्यामध्ये सोडलेलं आहे. आणि एवढा टेस्टी वास येत होता ना, एकदम भारी भारी वास येत होता. आणि दुसऱ्या साईडला मग ह्यांनी ना आम्हाला तंदुरी आणि हे लॉलीपॉप घेऊन आलेली. आणि मस्त इथे चिकनला तरी सुटलेले आहे, भाजी इथे रेडी झालेली आहे. आणि मग मी घेतल्या भाकरी बनवायला. आणि तुम्हाला एक सांगते, माझे शेअर करते. मला ना लग्नाच्या आधी ना चपात्या येत नव्हत्या, भाकरीच यायच्या. आणि लग्नाच्या नंतर चपात्या येत आहेत आता तशा, पण माझं उलटं होतं. मुलींचं कसं असेल की त्यांना चपात्या येत असतील, भाकरी नाही. माझ्या बाबतीत उलटं होतं, मला भाकरी यायच्या आणि चपात्या नाही. हरकत नाही, माझी मम्मी बोलायची, तुझं उलटंच आहे, दुसऱ्या मुलींना ना चपात्या येतात आणि तुला भाकरी आहे, असं कसं? म्हटलं जाऊ दे, काय होत नाही, नंतर शिकता येईल. मग नंतर चपात्या पण आता मला येतात तशा करते. आणि आज 31st होतं, ह्यांना बोललेली चला ना आपण जाऊया तिकडे हिरानंदिनीमध्ये, चांगलं सेलिब्रेट करतात. आणि तसे कामं पण राहिलेली, ते बोलले मला जाऊया, पण उशीर पण झाला होता, मला 10:30 इथेच झालेली. आणि मग इथे भाकऱ्या रेडी करून घेतल्या मी. अजून भांडे पण घासायचे होते, बाबूचं पण आवरायचं होतं थोडं, त्याचे कपडे वगैरे चेंज करायचे होते. मग काय नाही. आणि इकडे मग घेतले भांडे घासायला. आणि भांडे घातल्याशिवाय आमची मॉर्निंग फर्स्ट होणार नाही. तर गाईज, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय, गुड नाईट.